जय श्रीराम गाईज, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता चाललोय शेटे इस्त्रीला टाकायला, संध्याकाळी हल्दीला जायचे म्हणून. तर आपल्या घरी पाहुणे पण येणार होती नवरीला न्यायला लगेच. तर गेलो इस्त्रीला, कपडे टाकलं आपलं. नंतर बोललो जाऊ दे, जेवणाची तयारी कशी आहे बघायला. बघता होता काय तयारी जामच जोरात चालू आहे जेवणाची. साफसफाई केलेलीच आहे. आणि इकडे काय घातलंय बघूया आपण. फक्त आता काय डाळ वजरी घातलेली आहे इकडं. मटण आणि भात आधीच झालेला आहे, रस्सा वगैरे. तर मी जरा लेट आलो कारण की आपली तयारी घरी चालू होती त्याच्यामुळं. तर कुक का आपल्या घरचं बघू शकता. तुम्हाला पाहिजे असेल कधी काय बनवायचं असेल तर एक फोन करा, लगेच आपला हाजीर असतील. मग ऊन लागत होता तर लगेच घेतला मंडप बांधायला. थोडंसं घरच्या घरी काय कधी पण बांधू शकते. आपला भग्या डाऊन बघा कसं बांधतंय. मग काय तेवढं झालं, लगेच आली पाहुणे. पाहुणे आली तर तुम्ही बघू शकता आपली इकडं भाऊजी वगैरे बसलेले आहेत. आपली पूर्ण गँग होती. लगेच जेवायला घेतलं त्यांना. जेवायला बसली आपली गँग. जेवण झालं, लगेच आपण बसलो जेवायला. मग काय इकडे तिकडे कॅमेरा मारला. आणि मग नंतर याला बोललो, कांदा लिंबू दे रे जरा, कांदा लिंबू. जेवणाला सुरुवात तर आधीच झाली होती. मग नंतर बोललो थांब, आपल्याकडे कॅमेरा फिरून यांना दाखवतो कसं जेवता. मग बघू शकता की ते कॅमेरा मारला म्हणून जरा आज ते जेवता, नाहीतर आपली मशीन जाम फास्ट आहे. पण आज जरा जास्त भूक नव्हती त्याच्यामुळे थोडा जेवलो. सायराजला बर्थडे गिफ्ट आलेला, माईक ब्लूटूथ वाला. तुम्ही ऐकू शकता त्याच्यावर आमची कशी मजा मस्ती चालू होती. तेवढ्यात निघलो ना बॅग घेऊन. सगळे बोलतात कुठं चाललंय, कुठं चाललंय. बोला मला राग आलाय, मी चाललो. मटण नाही दिलं ना, तर सगळी पब्लिक आपल्यावर बघत राहील. तेवढ्यात निघली नवरा नवरी घरी जायला. मग का आपली सगळी गँग निघली त्यांना सोडवायला. तर तिथं काहीतरी चर्चा चालू होती. खायला दिलं तर काहीतरी दिसलं नाही लांबची, गोडच काहीतरी असेल. तर त्यांना घालून निघालो आता. तर संध्याकाळी येऊन हल्दीला जायचं. तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपला फुल ब्लॉग येणार आहे हल्दीचा. तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.